श्रीदेव सोमेश्वर प्रतिष्ठान तिरुडे आयोजित भव्य पालखी नृत्य सोहळा आणि या पालखी नृत्य सोहळ्यामध्ये पहिलाच आपला नृत्य आविष्कार सादर करत आहेत जय भवानी पालखी नृत्य पथक तुळसणी राऊळवाडी। या पालखी नृत्य पथकाने स्वराज्याची प्रतिज्ञा हा सीन दाखवलेला आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। उत्तम असं सादरीकरण या पालखी नृत्य पथकाने केलेलं आहे। त्या पथकातील सर्व सदस्यांचं रिंगणामध्ये आगमन होतंय। निशाण झान ताशा दोन ताशाचा उत्तम ठेका उत्तम असं सादरीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। नृत्य पथकातील निशाण आणि झान वाजवणारी छोटी मुलं ढोलाच्या आणि ताशाच्या ठेक्यावरती उत्तम असं नृत्य करत आहेत। उत्तम वाद्य आणि सादरीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे। ढोल आणि ताशाच्या ठेक्यावरती निशाण आणि झान उत्तम रीतीनं नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय। हे दोन्ही छोटे कलाकार अतिशय उत्तम नृत्य करत आहेत। ढोल आणि ताशाच्या या पथकातील आता रिंगणामध्ये दाखल झालेले आहेत। या पालखी नृत्य सोहळ्यासाठी गावातील उपस्थित सर्व मानकरी त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भक्तगण आपणा सर्वांचे श्रीदेव सोमेश्वर प्रतिष्ठान किरणोळच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। व्यासपीठावरती विराजमान झालेला सर्वच मान्यवरांचे स्वागत। जय भवानी पालखी नृत्य पथक तुळसणी या नृत्य पथकाने पालखी आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि
तुळसोनी या घडवून अर्पण केला जातो. असं मनोरंजन रचून या पालखी नृत्य पथकाने पालखीवरती पासोडा अर्पण केलाय. हॅलो रिंगणारा नमस्कार करून पालखी नृत्याला सुरुवात केलेली आहे. हॅलो जय भवानी पालखी नृत्य बद्दल तुळसोनी उत्तम असं पदलालित्य या पालखी नृत्य पथकातील सदस्यांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे उत्तम असं वाद्य, ढोलाचा ठेका आणि त्याचबरोबर ताशाची साथ. मित्रांनो, ही पालखी नृत्य पथक आपल्या समोर 25 ते 30 मिनिटं सादरीकरण करत असतात, परंतु या सादरीकरणासाठी त्यांना 15 दिवस महिनाभर आणि उत्तम सराव केल्यानंतरच ही पथक आपल्या समोर अशा प्रकारे उत्तम असं नृत्य सादरीकरण करत असतात. यासाठी त्यांची जिद्द, चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. उत्तम असं नृत्य सादरीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. ढोलाच्या आणि ताशाच्या ठेक्यावरती उत्तम असं सादरीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या पालखी नृत्य सोहळ्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शंकर सूर्यकांत बाई यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं मी विलासबाई यांना विनंती करतो. सन्माननीय शंकर सूर्यकांत बाई यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाते. त्यानंतर सन्माननीय विनोद शिवराव पांचाळ व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय भार्गव पांचाळ यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं स्वप्नील बारहुडे यांना मी विनंती करतोय. सन्माननीय भार्गव पांचाळ यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे
सन्माननीय संजय कुमार गणपत गुरव यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं मी प्रकाश वाईत यांना विनंती करतो की तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार गणपत गुरव यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे गावचे गावकर सन्माननीय प्रकाश महादेव बाई यांचं देखील स्वागत करावं असं मी अनिल वारवणे यांना विनंती करतो। गावकर प्रकाश महादेव बाई यांचं स्वागत करावं। त्यानंतर सन्माननीय संजय शंकर बारहुडे यांचं देखील स्वागत होतंय। श्री दीपक पवळे यांना मी विनंती करतो की संजय बारहुडे यांचं आपण स्वागत करावं। त्याचप्रमाणे सन्माननीय विजय चंद्रकांत कात्रे मी रमेश बारहुडे यांना विनंती करतो की आपण विजय चंद्रकांत कात्रे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय शिवराम मोहळे गुरुजी यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं मी प्रकाश बाई यांना विनंती करतो। सन्माननीय मोहळे गुरुजी यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय जयराम आगरे यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। विलास वाईट यांना विनंती करतो की आपण जयराम आगरे यांचं गुलाब पुष्प स्वागत करावं। सन्माननीय विजय टीम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय विजय टीम जयराम आगरे यांचं स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय हरिश्चंद्र अमृता वारे यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी विलास वाईट यांना विनंती करतोय। सन्माननीय विजय ठीक यांचं देखील स्वागत। सन्माननीय हरिश्चंद्र अमृता वारे यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत कसं करावं असं मी विलास वाईट यांना विनंती करतो। सरपंच सन्माननीय मुकेश कुमार बारगुडे यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे। प्रकाश बाई यांना मी विनंती करतो की सन्माननीय सरपंचांचं स्वागत करावं। विजय कात्रे प्रमाणे उपसरपंच सन्माननीय नितीन जयराम गोरुले याने व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय अनुष्का समीर वारगुडे पोलीस पाटील गुरुळे यांना विनंती व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई पंचायत सदस्य यांना उपस्थित असतील तर विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय अनुष्का बारगुडे पोलीस पाटील गुरुळे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत। उपसरपंच सन्माननीय नितीन बोरुले यांचं स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय पोलीस पाटील अनुष्का समीर वारगुडे यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं दीपक बोर्ड यांना मी विनंती करतो। शारदा विद्यामंदिर किरुडू येथे मुख्याध्यापक घोटाड सर, त्याचप्रमाणे करांडे सर, घोड सर आणि आमरे सर यांना आपण व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई पंचायत समिती सदस्य दिवे बुद्रुक आपलं स्वागत। सन्माननीय मोरेगुरुजी यांना मी विनंती करतो की प्रफुल्लचंद्र सोनूबाई यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। आपल्या गावचे सुपुत्र आणि नवनिर्वाचित पंचायत सदस्य सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई
यांचं या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. सन्माननीय जय भवानी पालखी मुख्य पथक कुलसरी. सन्माननीय पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल भाई यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती हॅलो. आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणूक या गणात प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदेव सर्वेश्वर प्रतिष्ठान कुरडोच्या वतीनं सन्माननीय प्रफुल्लचंद्रबाई यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. सन्माननीय शंकर सूर्यकांत बाई यांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व्हावा. त्याचप्रमाणे गावकर सन्माननीय प्रकाश महादेवबाई यांना देखील विनंती करतो की आपण सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करावा. अभिनंदन करूया सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनूबाई पंचायत समिती सदस्य निवडणूक. शारदा विद्या मंदिर पूर्वेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोताड सर हे देखील इथे पालखी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहे. सन्माननीय प्रकाशभाई यांना मी विनंती करतो की आपण गोताड सरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे शारदा विद्या मंदिर पूर्वेचे
पदवीधर शिक्षक सन्माननीय कृष्णांत कराडे सर हे देखील इथे उपस्थित आहेत. मी सन्माननीय प्रकाशभाई यांना विनंती करतो की कराडे सरांचं आपण गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे सन्माननीय भोयर सर हे देखील या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं देखील गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय आमरे सर हे देखील या पालखी नृत्य सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं देखील गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या सर्व पालखी नृत्य सोहळ्यासाठी नियोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे सन्माननीय प्रकाश सूर्यकांतबाई यांचं देखील स्वागत करावं असं मी दीपक बोळे यांना विनंती करतो. प्रकाश महादेवबाई यांना देखील मी विनंती करतो की आपण प्रकाश सूर्यकांतबाई यांचं स्वागत करावं. श्रीदेव सर्वेश्वर प्रतिष्ठान तिरुपती आयोजित भव्य असा पालखी नृत्य सोहळा आणि या सोहळ्यामध्ये जय भवानी पालखी नृत्य पथक तुळसणी राऊळवाडी उत्तमरित्या आपलं सादरीकरण करत आहे. या पालखी नृत्य सोहळ्यासाठी जी रेंगणाची सजावट केलेली आहे ते सन्माननीय गावडे अनिरुद्ध साऊंड सर्व्हिस यांना विनंती करतो की आपण सर्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत स्वीकारायचं आहे. गावडे सन्माननीय गावडे या पालखी नृत्य सोहळ्यासाठी उत्तम अशी सजावट करतात, लाइटिंग करतात आणि उत्तम असं सहकार्य आम्हाला लोक लाभत असतं. सन्माननीय गावकर प्रकाश महादेवबाई यांना मी विनंती करतोय की आपण गावडे यांचा शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा. त्याचप्रमाणे या पालखी नृत्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी त्याप्रमाणे संपूर्ण पंचगर्जीतून उपस्थित राहिलेले सर्व भक्तगण या सर्वांचं श्रीदेव सोमेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत. आयोजित पालखी नृत्य सोहळा आणि या सोहळ्यासाठी देणगीदार लावलेले आहेत कैलासवासी सूर्यकांत बाबाजीबाई यांच्या स्मरणार्थ श्रीमती निर्मला सूर्यकांतबाई यांकडून 4000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री गोविंद शिवराम कारगुडे 501 रुपया, श्री भार्गव महादेव बारे 1000 रुपये, श्री शुभम सुनील पांचाळ 1000 रुपये, श्री सुरेश
500 रुपये. कुमार हर्ष महेश बाई 501 रुपया. कुमारी निधी विलास बाई 1000 रुपये. श्री अनंत शंकर मोगळे 500 रुपये. श्री मंगेश शंकर बाई 500 रुपये. श्री मनोहर गुणाजी बारे 500 रुपये. रंजना चंद्रकांत कात्रे 1000 रुपये. सुहास भगवान आंबेकर 500 रुपये. मल्हार प्रमोद बारगुडे 500 रुपये. कैलासवासी जानकी केरू मोहिते यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र केरू मोहिते यांकडून 501 रुपया. श्रीयुत प्रकाश शंकर ठीक 2202 रुपये. सौ विद्या विष्णू आंबेकर 250 रुपये. श्रीयुत कृष्णा गुणाजी पाष्टे 1000 रुपये. सौ प्रियांका गिरीश बाई 500 रुपये. कैलासवासी गोपाळ मुगू पडवळ यांच्या स्मरणार्थ सौ श्यामला श्रीयुत शिवाजी पांडुरंग कात्रे 1000 रुपये. विशाल बाई व स्नेहल बाई यांनी फुग्यांची सजावट करण्यासाठी 1000 रुपये देणगी दिलेली आहे. श्रीयुत अजित परशुराम बारे 501 रुपये. श्रीयुत सुरेश गोविंद पाष्टे 201 रुपया. श्रीयुत श्रीपद गणा पाष्टे 1000 रुपये. स्वर्गीय गोविंद बाबाजी बाई व स्वर्गीय गणपत गोविंद बाई यांच्या स्मरणार्थ श्रीयुत विजय गणपत बाई यांकडून 1001 रुपया. आरोही रमेश बारगुडे 500 रुपये. कुमार चिन्मय चंद्रकांत बारे 501 रुपये. श्रीयुत नितीन जयराम खोत 1000 रुपये. कुमार साहिल महेंद्र कात्रे 500 रुपये. सादरीकरण ढोलाच्या आणि ताशाच्या ठेक्यावरती उत्तम पदनालिप्त आपल्याला पाहायला मिळत आहे.
आणि पालखी नृत्य पथक या पथकातील सदस्य उत्तमरित्या नृत्य सादर करत आहे आणि आपणासमोर लंकापती राजा रावण देखील उपस्थित झालेले आहे. पालखी नृत्याच्या सोबतच आपल्याला रावण नृत्य देखील पाहायला मिळत आहे. कुमार साई महेंद्र गात्रे 500 रुपये, साईदीप रामचंद्र वाईत 501 रुपये, स्वर्गीय महादेव बाबू वारे यांच्या स्मरणार्थ श्री भार्गव महादेव वारे यांच्याकडून 501 रुपये, श्री राजाराम तानोठी 151 रुपये, आर्या व आरवी प्रवीण खेडेकर यांच्याकडून 500 रुपये, श्री विजय गात्रे यांच्याकडून 501 रुपये, कैलासवासी गणपत महादेव गुरव यांच्या स्मरणार्थ श्री संजय कुमार गणपत गुरव यांच्याकडून 1001 रुपये, रंजना रघुनाथ बारे 501 रुपये, कुमार यश दीपेश नाचरे 501 रुपये, कुमार आर्यन हरेश खेडेकर 500 रुपये, दत्ताराम विष्णू आगरे 500 रुपये, सन्माननीय मुकेश कुमार मनोहर बारगुडे सरपंच किंबुळे यांच्याकडून 1000 रुपये, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रफुल्लचंद्र सोनबाई पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 1000 रुपये, सन्माननीय विजय गणपत ठीक यांच्याकडून 1000 रुपये, आशा गुरु यांच्याकडून 201 रुपये, शारदा विद्या मंदिर कुरडुळे